हा 4 नंबर भाग आहे. तर आता मी पुढची गोष्ट तुम्हाला सांगते. तर हे मी भिंतीला कागद चिटकवलेला आहे. तर ते आजोबांनी ते सगळं सांगितलं आणि मग त्यांच्या लेकीनं काय केलं, त्या कामवालीजवळ एक चिठ्ठी दिली लिहून आणि पैसे दिले, पिशवी दिली. तिला सांगितलं सामान घेऊन ये एवढं. मग ती गेली, सगळ्या गावात फिरली, पण तिला ते सामान कुठंच भेटलं नाही. सगळ्या गावात कुठंच नाही भेटलं सामान. आणि मग ती परत असे फिरून 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 मग ती गावाच्या बाहेर गेली. तिथे एक दुकान होतं गावाच्या बाहेर. तिथे गेली तर त्या दुकानदाराला चिठ्ठी दिली. तो म्हणला हे सामान नाहीच आहे आमच्याकडं. मग तिथं हे महाशय बसलेले होते. कोण? प्रधानजी. ती प्रधानजी म्हणली, बघू तुमच्याकडे सामान नाही, किराणा दुकान आहे म्हणजे सामान नाही असं कसं होईल. तेव्हा ते प्रधानजींनी मग सांगितलं, हे सामान तुमच्याकडं सगळं आहे हे. तर ते दुकानदार म्हणला, नाही हो आमच्याकडं नाही आहे सामान. मग प्रधानजींनी सांगितलं, मी सांगतो तसं सामान द्या तुम्ही. आत गोड म्हणजे नारळ द्या, बाहेर गोड म्हणजे खारीक द्या, आणि गोड गोड म्हणजे मीठ. मिठाला पहिलं गोड म्हणायचे, तर ते मीठ द्या, आणि सर्वच गोड म्हणजे साखर द्या. त्या 4 वस्तू दिल्या आणि मग ती गेली घरी घेऊन. मग तिनं सांगितलं, हो ताईसाहेब, तुम्ही मला तोंडी सांगितलं असतं तर मी सामान आणलं असतं. एवढं गावभर कशाला फिरावं लागलं असतं. मी लई फिरले म्हणजे फिरून फिरून फिरून. मग ती शेवटी गावाच्या बाहेर गेले दुकानात. तिथल्या ते बी नाहीच म्हणलं. पण तिथं एक महाशय बसलेले होते. त्यांनी सांगितलं, अहो आहे तुमच्याकडं सामान. मग त्यांनी सांगितलं, तेव्हा ते दिलं सामान ते. आणि मग मी घेऊन आले म्हणजे. तर ती म्हणली, कुठं आहे ते मासे? म्हणली, ते गावाच्या बाहेर दुकान आहे ना तिथं बसलेले. बापाला लगेच मी, बाबा तुम्ही जाण त्याला घेऊन या. मग ते गेलं तिथं म्हातारा. त्याला म्हणला, चला आमच्या घरी पाहुणे तुम्ही. आणि घरी निघाले तेव्हा ती म्हणला, माझी पोरगी तुम्हाला दिली. तेव्हा ते प्रधानजी म्हणजे माझी हायचीच बायको आता विधवा होणार आहे आणि हिला नेऊन काही करू. तेव्हा ते घरी आले मग. आणि मग ते घरी आल्यावरती मी घोडा बिडा बांधला, आतमध्ये गेले. तेव्हा ती अजून 6 महिने टाईम होतं. 1 वर्षाची मुदत होती ना, मग 6 महिने टाईम. तेव्हा ते थांबले तिथंच. तर राहिलेला भाग मी 5व्या भागात सांगते. गोष्ट चांगली आहे. पुढं तुम्ही लक्ष देऊन सगळी गोष्ट ऐका आणि आजीला मदत करा. आजी साधी आहे आणि आपली आजी म्हणून हे करा. फार तर मला आपली आजी म्हणा तुम्ही. आणि गोष्ट सगळी बघा, ऐका. मी पुढचा भाग टाकते.